बाळूमामाच्या नावानं चांगलं. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला माहीत आहे का मंदिराला प्रदक्षिणा का घालतात? माहीत नसेल तर आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मंदिरात गेल्यावर आपण एक गोष्ट न चुकता करतो, ती म्हणजे प्रदक्षिणा. पण तुम्ही हा विचार केलाय का की मंदिरात प्रदक्षिणा का घातली जाते? तर मग जाणून घेऊया या मागील शास्त्र. आपण अनेकदा पाहतो की प्रदक्षिणा घालण्याची परंपरा पुरातन काळापासून चालत आलेली आहे. पण हे करण्यामागे देवतेच्या आराधनेचा एक भाग असल्याचे सांगितले जाते. कारण जेव्हा मंदिरात पूजा अर्चा होते आणि तेव्हा एक व्यक्ती पवित्र विचाराने देवासमोर उभा राहतो, तेव्हा मूर्तीभोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि हीच ऊर्जा ग्रहण करण्यासाठी प्रदक्षिणा घातली जाते. पण तुम्हाला हे माहीत आहे का, प्रदक्षिणा घालताना काही नियम पाळावे लागतात. जसं की गणपती आणि मारुतीला 3 प्रदक्षिणा घालाव्यात, देवीला 3 प्रदक्षिणा घालाव्यात, रामकृष्ण विष्णूच्या अवताराला 4 प्रदक्षिणा घालाव्यात. मात्र महादेवाला घालताना कधी पूर्ण प्रदक्षिणा घालू नये. महादेवाला नेहमी अर्धी प्रदक्षिणा घालावी. सोबतच प्रदक्षिणा घालताना त्याची सुरुवात कायम उजव्या बाजूने करावी, कारण त्यामुळे उपचार व उपासना या दोन्ही गोष्टी साध्य होतात. प्रदक्षिणा घालताना कधीही तिथेच थांबू नये. ज्या स्थानाहून प्रदक्षिणा सुरू केली आहे त्याच जागी ती संपन्न करावी. प्रदक्षिणा घालताना कोणाशीही बोलू नये. कोणत्या व्यक्तीला प्रदक्षिणा दरम्यान पाय लागू देऊ नये. तुम्हाला याबद्दल माहिती होती का? जर ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.